नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत. आज आपण इंग्रजी व्याकरणातील एक महत्त्वाचा टॉपिक प्रिपोजिशन बघणार आहोत. आता प्रिपोजिशन म्हणजे काय? प्रिपोजिशन म्हणजे वाक्यात आलेले नाउन किंवा सर्वनाम म्हणजे प्रोनाउन आणि इतर शब्द यांच्यामधील संबंध दर्शवणारा शब्द. आता एक उदाहरण बघूया. द बुक इज ऑन द टेबल. या वाक्यात ऑन हा प्रिपोजिशन आहे. त्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण बघूया. द कॅट इज अंडर द चेअर. या वाक्यात अंडर हा प्रिपोजिशन आहे. आता पुढील आणखी एक वाक्य घेऊया. सी इज सिटिंग इन द रूम. या वाक्यामध्ये इन हा प्रिपोजिशन आहे. आता यानंतर आपण कॉमन प्रिपोजिशन्स कोणकोणते ते बघूया. इन, ऑन, अंडर, बिटवीन, बिहाइंड, नियर, बिसाइड, ओव्हर, इनसाइड आणि आउटसाइड. आता काही उदाहरणे बघूया. द बॉल इज अंडर द टेबल. द बॉय इज स्टँडिंग बिटवीन टू फ्रेंड्स. द डॉग इज नियर द गेट. यामधील प्रिपोजिशन तुम्ही शोधा आणि कमेंटमध्ये सांगा. लक्षात ठेवा, प्रिपोजिशन हा शब्द वाक्यात स्थान म्हणजे प्लेस, वेळ म्हणजे टाईम किंवा संबंध म्हणजे रिलेशन दाखवतो. मित्रांनो, आज आपण प्रिपोजिशन म्हणजे काय आणि त्याची उदाहरणे समजून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.